मुंबईमध्ये सलग कोसळत असलेल्या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचल्याचं दिसून येत आहे। यातच कुर्ला पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या रेल्वेच्या भुयारी मार्गात देखील पाणी जमा होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। ही दृश्य आहेत कुर्ला पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या कुर्ला भुयारी मार्गातील। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेल्या अनेक दिवसांपासून पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तुंबलेल्या याच पाण्यामधून नागरिक प्रवास करताना दिसत आहेत। मोठी कसरत करत आपला जीव धोक्यात घालून हे नागरिक प्रवास करताना या दृश्याच्या माध्यमातून दिसत आहे। मी इथे राहणार आहे पुण्यामध्ये। या माझे रोजच्या येणं जाणं आहे आमच्या। इथे घाण सगळे धंदेवाले बसतात, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे घाण सगळे हे लोकच करतात। पण पब्लिक जाणार कसे? आज 2 दिवस फक्त गाडी आली होती, गाडी येऊन गेली, फक्त जरा पंप लावून गेली, म्हणजे काय पाणी हटलं नाही तसंच आहे। साफसफाई प्रशासन करतं काय? सकाळी साफसफाई होते पण हे लोक ऐकत नाही ना। पाणी थोडं थांबते पण हे लोक ऐकत नाही। सगळं आत्ता जे गाड्या हवा जेवढं कचरा भरलेलं आहे बघा, हे लोक साफ नाही करत। तेच बुटं वगैरे हे चपडा बॅग वगैरे टाकते लोक। तर भरपूर पावसाने घाण झालं आहे, म्हणजे पाणी तुंबलं आहे, चालायला रस्ता नाही आहे। एवढं पाणी घाण आहे आणि दोन्ही बाजूला थुकलेत माणसांनी। एवढं घाण वाटतं आहे ना, भरपूर घाण आहे। आणि मी सरकारना विनंती करते की हे थोडं साफ करावं। तुमच्या बॅक साईडला पण भरपूर घाण पाणी आहे आणि फ्रंट साईडला पण, म्हणजे आम्ही त्या बाजूने येतो आहे चेंबूर साईडनी कुर्ल्याला सामान घ्यायला, तर भरपूर घाण आहे, भरपूर। हमेशा नाही, म्हणजे महिन्यातनं एकदा दोनदा तरी आहे जाणं येणं। पाणी कधीच नाही, म्हणजे असं त्यांनी साफ केलं असंच। हां, दरवर्षी पाणी असंच थोडंफार जमाच असतं। प्रशासनाचं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की पाणी खूप साचतं येतात, आता खूप पाणी साचतं येतं आता। तुम्ही लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाचं। किती दिवसापासून पाण्याचं नेहमी वर्षापासून चालूच असतं पाण्याचं। पावसाळ्याला काही पाणी साचतं प्रशासन काय करतं? लक्ष दिलं पाहिजे ना प्रशासनाने। हमेशा पाऊस आला का पाणी राहतं। आता काय रोज येणाऱ्या जाणाऱ्याला तकलीफ आहे, बाकी काय। कधी प्रशासनाकडे पाणी उपसण्याचं काम? कधी काय येतो कधी नाही येते। पाऊस असाच आहे हमेशा। काय प्रशासनाला मागणी? काय नाही बाबा, फक्त आपलं चांगलं रस्ता पाहिजे, बाकी काय आम्हाला दुसरं काय नको। आता एवढं पाणी आले तर 2 वर्ष झालं मी इथून प्रवास करते। इतकं पाणी साचतं की कधी कधी तिथून पण समोर इथून जायला पण समोरून पण जागा नसते, फुल भरलेलं असतं। आणि आम्हाला एकदा पाया लागलं वगैरे असतं काय, तर घाणीतनं घाण वाटते जायला, पण चॉईस नाही म्हणून आम्ही इथून येतो। कारण आम्ही सबवेमधूनच जाऊन आम्हाला पलीकडे जायला मिळतं, आम्ही काही ट्रेनचे प्रवासी नाही आहे। त्यामुळे मजबुरीमध्ये आम्हाला इथून यायला लागतं। खूप पाणी साचतं, घाण असतं। आणि त्यात काय होतं, इथे फेरीवाले बसतात पूर्ण, ते फेरीवाल्यांची कचऱ्याच्या पिशव्या, प्लास्टिकच्या, पेपरचे गोळे, आम्ही येताना ते लोक पाणी काढताना तिथे सगळं ते साचलेलं असतं। मे बी एक दिवस त्याने साचून इथे काहीतरी ब्लॉक होईल। अक्षरशः काय काय लक्ष, म्हणजे आपले टाच पण पूर्ण आतमध्ये जाते, इतकं वर पाणीपर्यंत भिजलेलं पाणी तुंबलेलं असतं इकडे। आम्ही सकाळी येताना माणसं काही असतात ती आपले कचरेवाले असतात ना, तसं ते फक्त काय करतात, ते प्लास्टिक, ते फेरीवाली बसतात ना, आता तर पाण्यामुळे बसले नाही। आणि ते रेग्युलर 11-12 नंतर हे सगळं भरलेलं असतं फेरीवाल्यांच्याने, कपडे वगैरे सगळं खेळणी। तर ते लोक फक्त सकाळी ते गव्हर्नमेंटचे स्वीपर्स ना, त्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि पेपर ते असतं रद्दी ना, ते सगळं फक्त एका बाजूला करून घेऊन जातं। पाणी असं काढताना कोणी दिसलं नाही आहे, पाणी तसंच्या तसं तुंबलेलं असतं। नेहमीच पावसाळ्याचं प्रत्येक पावसाळ्याचं। आता 2 वर्ष झालं मी आहे, आम्ही होतो तर नवी मुंबईत, आम्ही इथे आता शिफ्ट झाले 2 वर्षापूर्वी। हाच प्रॉब्लेम आहे। त्यांनी बघा, ॲक्च्युली फेरीवाले तरी इथे बंद करायला पाहिजे, बसवायचे, कारण त्यांच्या घाणीने कधीतरी ते ब्लॉकमध्ये ब्लॉकेज होऊन पाणी इथे वाढू शकतं। अदरवाईज त्यांच्याकडे काय दुसरे उपाय असतील, हे साफ करून घ्यायच्या टाक्या किंवा काहीतरी ते ओपन करून ते सगळं साफ करून घेऊन जागा स्वच्छ ठेवलीच पाहिजे। थोडंसं पाणी कोणी समजून घेतं, पण डुबल्यासारखं चालायला लागलं फुल, हा कॉर्नर त्या कॉर्नर, तर कसं चालेल आम्हाला? साहब ये लास्ट से 2-3 साल से तो रोज़ पानी भरता है, पानी में से आना पड़ता है, और पानी इतना रहता है कि वो कपड़ा भी ख़राब होता है, नमाज का कपड़ा भी ख़राब हो जाता है। और ये पानी को जो ऐसे रिमूव करता नहीं, खाली पानी जमा ही रहता है, और गंदा पानी रहता है। कितने दिन से ये पानी भरा हुआ आपको दिख रहा है? ये आज हेवी रेन 2-3 दिन से हुआ, और ऐसा तो नॉर्मल भी पानी आता है, नॉर्मल भी कोने में पानी जमा होता है। प्रशासन कभी कुछ साफ सफाई क्या कुछ नहीं आता, पता नहीं कब करता है, करता नहीं। पानी जब एकदम बारिश रुक जाएगा तो पानी हट जाता है, नहीं तो पानी कंटिन्यू रहता है। क्या प्रशासन से आपकी क्या डिमांड है? बस साफ सफाई करे, पानी रिमूव करे,
पानी साफ सफाई, आने जाने को रास्ता सही रहे, आदमी लोग को तकलीफ आने जाने को होती है। पानी में गिर भी जाते, पानी फिसल के गिर भी जाते, बुजुर्ग है, हाँ वही स्लिप हो जाता है, पर ऐसा स्लिप में टाइल्स में स्लिप हो जाता है। नहीं, बारिश आता है तो पानी गिरता ही है, पानी गिरता ही है, पानी कोई देखने वाला है नहीं, कोई सुविधा नहीं है, बीएमसी वाले का कोई सुविधा नहीं है, कितने कुछ नहीं। इधर बरसात गिरेगा, पानी भरता है, वो धंधा लगाते हैं बेचारे, वो लोग आके सफ़ा करते हैं, तब धंधा लगाते हैं इधर गरीब लोग, तो वो लोग सफ़ा करते हैं, नहीं तो फिर वो लोग प्रशासन कोई नहीं, बीएमसी वाला कोई नहीं, खाली वो ऊपर है, उधर भी ऐसे ही है, इधर है, इधर भी ऐसे ही है। बरसात रुकेगा तो सूखा रहेगा, पानी निकल जाएगा, 2 दिन के बाद पानी सूख जाएगा, धंधा लगाता है, वो बेचारे लोग आते सब सफ़ा करते हैं, पानी निकालते हैं। मैं तो आती हूँ 2-3 साल से आती हूँ, लेकिन थोड़ा नज़दीक का रास्ता पड़ता है, ये वजह से आना पड़ता है इधर से। पानी तो रहता ही है, अभी क्या करेंगे, बर्दाश्त करके चलना पड़ता है। कभी डर लगता है फिसल जाए? हाँ, ये स्लीपर भी पहनी हुई, डर के दीवार पकड़ के चल रही हूँ धीरे धीरे। तो फिर ऊपर भी रास्ता है? ऊपर है, सीढ़ी चढ़ने नहीं होता है, घुटने में बहुत दर्द है मेरे, इसके लिए यहाँ से चढ़ जाती हूँ धीरे धीरे। क्या बोलते हैं, क्या मांग है आपकी प्रशासन? भगवान से ही प्रार्थना करती हूँ अच्छा सुधार दे दे इधर पर जगहों पर, कि रास्ता अच्छा हो जाए आने जाने के लिए। प्रशासनाने लवकरात लवकर या समस्येवरती तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।